So welcome back, champs, to the family of Success Science Academy. Next concept we are going to learn is viscosity. We are learning mechanical properties of fluids. Fluidच्या properties मध्ये this is most probably the last topic. Viscosity, viscous drag, then Stokes law and terminal velocity. After that, we will start with surface tension. Viscosity. I have written property over here on the board. काय definition आहे viscosity? What do you understand by viscosity? So beta, it is property of fluid. Sir, what do you understand by fluid? Fluid means liquids as well as gases. So it is for both. Okay, it is for both liquid as well as gases. So property of fluid due to which, ज्या property मुळे relative motion between different layers of fluid. Sir, what are different layers of fluid? We have to imagine the fluid, layers of the fluid. We feel देतो, don't worry. वेगवेगळ्या layers ज्या fluidच्या आहेत, they experience a dragging force. Sir, what is this dragging force? So it is also called as viscous force. Okay, बेटा. Viscous force किंवा ड्रॅगिंग फोर्स, ठीक आहे ना. विस्कस फोर्स, ते विस्कसचं अजून एक नाव आहे ड्रॅगिंग. ठीक आहे, विस्कस किंवा ड्रॅगिंग. विस्कॉसिटीमुळे आल्यामुळे त्याला आपण सफिक्स काय लिहिणार? व्ही. आर यू गेटिंग ना बेटा? जसं फ्लुइड अप थ्रस्ट लावतात, ओके, त्याला फोर्स ऑफ बायन्सी असे पण बोलतात. एखादा ऑब्जेक्ट जर आपण फ्लुइड मध्ये ठेवला, सोडायचं नाही, आता सोडला तर त्यात पण अजून दोन गोष्टी आहे. आईस असेल, एखादा वुडन ब्लॉक असेल, तर त्याची डेन्सिटी तुम्ही पाण्यापेक्षा कशी आहे? कमी, म्हणून तो पाण्यावर तरंगणार. एखादा आईस क्यूब घ्या, टाकून द्या, त्याचा 80% अप्रॉक्सिमेटली 80% पार्ट पाण्यात असतो, 20% पार्ट वरती असतो तरंगताना. ओके, सो दिस हॅपन्स इन द फ्लुइड. फ्लोटिंग आपण ऑलरेडी पाहिलं, तो तरंगतो, विच मीन्स फ्लुइड प्रोव्हाइड्स अप थ्रस्ट, राईट. सो ह्या केस मध्ये एव्हरीवेअर देर इज बॅलन्सिंग. ओके, आपण ते ऑलरेडी शिकलेलो आहे. खाली विषय याचा आहे. ओके, सो तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये विस्कॉसिटी नावाचा प्रकारच पहिल्यांदा ऐकलाय. विस्कस फोर्स हाही पहिल्यांदा ऐकलाय. वेगवेगळे फोर्स तुम्ही ऐकताय आतापर्यंत. जसं की तुम्ही सुरुवातीचा आपला सर्क्युलर चॅप्टर चालू होता तेव्हा तुम्ही पाहिला सेंट्रीपेडल फोर्स आहे की नाही. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वेगवेगळे फोर्सेस तुमच्या लाईफ मध्ये येत आहेत. तर बेटा, हा टॉपिकचं एक्सप्लेनेशन सुरू करायच्या अगोदर मीच तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर द्या, लगेचच तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. माय क्वेश्चन इज, हु इज मोर विस्कस? हे विस्कस जरी तुम्हाला माहित नाही ना, चला मला उत्तर देण्याचा पटकन रिप्लाय करा पटपट. आय विल गिव्ह यू 3 कंटेनर्स. मी 3 बिकर्स आहेत, 3 कंटेनर्स आहेत. ओके, मला तुम्ही डायरेक्टली उत्तर द्यायचंय बरं का. ह्या कंटेनर मध्ये वॉटर आहे बरं का. ह्या कंटेनर मध्ये काय घेऊया आपण? हनी घेऊ. इथे वॉटर आहे, ओके, याच्यामध्ये हनी. बस या दोघांपैकी हे तिसरं जाऊ दे. चला, हु इज मोर विस्कस? पटपट मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय टाका. माय क्वेश्चन इज, वॉटर आणि हनी, हु इज मोर विस्कस? विदाउट नोईंग एनिथिंग, चला मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अकॉर्डिंग टू यू, हु इज मोर विस्कस? आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. बोला आंचल, हु इज मोर विस्कस? Sahil is saying, sir, honey is more viscous. Are you all agreed that honey is more viscous? चला, आय होप तुमचे रिप्लाय मला लेट येत आहेत. आय विल स्टार्ट एक्सप्लेनिंग. आपल्या मराठी भाषेत सिंपल शब्द देतो समजून घेण्यासाठी. हा जो विस्कस शब्द आहे ना बेटा, विस्कस, खसखस. सर, व्हॉट इज खसखस? हा खसखस शब्द तर तुम्ही लय वेळा ऐकला. जसं बघ बर का बेटा, लक्ष दे. समजा हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे
आणि याच्यावरती मी एखादा ब्लॉक ठेवला. जो फ्रिक्शन आहे सॉलिड्स मध्ये, सेम टाइप ऑफ फील, त्याच टाइप ऑफ कन्सेप्ट कशामध्ये, फ्लुइड्स मध्ये. सो बेटा ब्लॉक मी एखाद्या टेबल वरती ठेवला, एखाद्या हॉरिझॉन्टल सरफेस वरती ठेवला आणि या ब्लॉकला मी धरून खेचला, म्हणजे मोशन केली मी. ऍग्री? एखाद्या टेबल वरती ब्लॉक आहे, ड्रर असा घासला मी त्याला. त्या ब्लॉकला घासत घासत मी जर का टेबल वरून पुढे घेऊन चाललो, सो व्हॉट विल हॅपन बेटा, देअर विल बी रिलेटिव्ह मोशन इन बिटवीन टू सरफेसेस द कॉन्टॅक्ट. हा ब्लॉक सरफेस आहे, सरफेस वरती ड्रर घासतोय. तुम्ही तुमचे 2 हात जरी हातांवरती घासले, हिवाळ्याच्या दिवसात करता की नाही, सर्व गरम फील होतं, बरोबर का नाही? So work done gets converted into energy. So there is friction in between two surfaces in contact. 2 सरफेस मध्ये काय होतं बेटा, फ्रिक्शन. सो मोशन जेव्हा उजवीकडे आहे, तर फ्रिक्शनचं काम मोशनला अपोज करणे. आय रिपीट, फ्रिक्शनचं काम मोशनला अपोज करणे ना. नाही तर क्रिकेटरने मारलेला तो जो बॉल आहे, हॉरिझॉन्टल ग्राउंडने पळतच राहायला पाहिजे होता, थांबायलाच नव्हता पाहिजे, फोर्स कमी असतो नाही जादा असतो. हॉरिझॉन्टल सरफेस वरती जे ग्रास आहे म्हणा किंवा तो जो सरफेस आहे, तर बॉल आणि सरफेस त्या दोघांमधलं जे फ्रिक्शन आहे ते काय करतं, अपोज. सो त्या मोशनला फ्रिक्शन अपोज करतं. सो बेटा हा जो ब्लॉक आहे, त्या ब्लॉकची मोशन जर का उजवीकडे दाखवली मी, तर अलॉंग द सरफेस डावीकडे व्हॉट आय शो, फ्रिक्शन ऑन द ब्लॉक. गेटिंग ना बेटा, फ्रिक्शन ऑन ब्लॉक. गेटिंग? तुला जर विचारलं फ्रिक्शन ऑन द सरफेस कुठे, तर बेटा दे मस्ट बी अपोजिट ना. इफ दिस इज फ्रिक्शन ऑन द ब्लॉक, then this will be friction on the surface. Agree ना बेटा? If this is friction on the block, then this will be friction on the surface. ह्याच टाइपची कन्सेप्ट आपल्याला फ्लुइड्स मध्ये लावायची. सो विस्कसला मी एक मराठी शब्द दिला तुला, खसखस. जितकं ज्यादा विस्कस तितकं ज्यादा खसखस, तितकं ज्यादा फ्रिक्शन वी कॅन से. सर तुम्ही म्हणाल, जर लेक्चर सगळे नीट पाहिले असतील, नोट्स व्यवस्थित बनवले असतील, तर आतापर्यंत फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक्स दोन्ही वेळा मी तुम्हाला दिलंय. 3 प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. की आपलं जे फ्लुइड आहे ते इनकॉम्प्रेसिबल असलं पाहिजे, म्हणजे त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असली पाहिजे. सेकंड थिंग, त्याचा जो फ्लो आहे तो आयडियल फ्लुइड फ्लो आहे, फ्लो इज स्टेडी. आर यू गेटिंग? आणि तिसरी गोष्ट म्हणजे इट इज इरोटेशनल ओमेगा इज 0. सो तुम्हाला आठवायला पाहिजे, सर आपण तर स्टेडी फ्लो घेतला होता, स्टेडी फ्लो मध्ये नॉन विस्कस हा शब्द टाकला होता आपण. ओके, सो देर इज नो विस्कॉसिटी वेर assuming. सो बेटा व्हेनेवर आयडियल फ्लुइड इज देअर, इट इज नॉन विस्कस. सो विस्कॉसिटी नावाचा प्रकार आपण आयडियल मध्ये घेत नाही, बट इन रिअल देर इज विस्कॉसिटी. एखाद्या ग्लास मध्ये पाणी घ्या, झुम 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 हलवा, हलवल्याच्या नंतर थांबणार, कारण की व्हेन द वॉटर इन दॅट ग्लास इज रोटेटिंग, तर रोटेट होत असताना त्याला 2 प्रकारचं अपोजिशन आहे. एक म्हणजे खालून ग्रॅव्हिटी तर खेचतीच आहे, मोशनला अपोजिशन खाली ग्रॅव्हिटीच आहेच. But second thing, whenever you are rotating that fluid, the layers in between the fluids are opposing. Sir, what about layers? We can imagine different layers. समजा माझ्याकडे हे वॉटर आहे आणि हे हनी आहे, तर इथे आपण लेयर्स इमॅजिन करू शकतो की बाबा दिस इज लाईक फर्स्ट लेयर, सेकंड लेयर, थर्ड, फोर्थ. इमॅजिन these layers. There is opposition in between these layers while they are moving over one another. जेव्हा हे फ्लुइड फ्लो होईल, इनफॅक्ट दिस इज फॉर सॉलिड्स हा बेटा, ठीक आहे ना, सॉलिड. ओके, दिस पार्ट वॉज ऑफ सॉलिड्स. सेम कन्सेप्ट वी आर लाईक गोइंग फॉर फ्लुइड्स. बघ लक्ष द्या आता. सो बेटा वॉटर आणि हनी पैकी, हनी जर समजा, आता मी दुसऱ्या प्रकारे तुला सांगतो म्हणजे तुला कळेल, बघ लक्ष दे. हे विस्कस अंडरस्टँड करू आपण. लेट्स इमॅजिन द डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड. ओके, समजा दीज आर द लेयर्स ऑफ द फ्लुइड, ठीक आहे. आणि ही स्टेशनरी लेयर आहे, सगळ्यात शेवटची ही स्टेशनरी लेयर आहे. आणि बहती गंगा आहे, असं पाणी फ्लो होतंय. कुठलाही फ्लुइड फ्लो होते, त्यापैकी आपल्याला आवडतं आपण पाणी घेतलं, ते फ्लो होतंय. सगळ्यात बेसिक थिंग काय बेटा,
जी सगळ्यात वरची लेअर आहे ओपन टू ऍटमॉस्फिअर आहे, एकदम मस्त पैकी पळत राहील. मी पुन्हा सांगतोय, हजारो करोडो लेयर्स आहेत. इमॅजिन करा, मी दाखवल्याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 7 लेयर्स आहेत असं आपण घेऊ. गेटिंग ना बेटा? 1 to 7 7 नंबरची शेवटची जी लेअर आहे तिच्यावरती ह्या 6 लेयर्स आहेत, अशा 7 बनल्या. टॉपची जी सगळ्यात नंबर 1 लेअर आहे तिच्यावरती कुणाचा लोड आहे का? नाहीये ना. सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी तिची असेल का नाही? असेल का नाही? येस सर. सो बेटा जेव्हा ही वरची लेअर पुढे चालली आहे, ठीक ठीक ठीक, बघा आता लक्ष द्या. वरची लेअर पुढे चालली आहे विथ सर्टन व्हेलॉसिटी, काहीतरी व्हेलॉसिटीने ती पुढे चालली आहे. तर ही लेअर जेव्हा तिच्या खालच्या लेअरला ऑब्झर्व करेल तेव्हा काय ऑब्झर्व करेल की मी एकदम फास्ट मध्ये पुढे चालली आहे, पण माझ्या खालची जी लेअर आहे ती तेवढ्या फास्ट नाही चालली आहे का नाही? ही लेअर जेव्हा मूव्ह होतीये तर बेटा ही लेअर काय ऑब्झर्व करेल की माझ्यापेक्षा खालच्या लेअरची व्हेलॉसिटी अजून कमी आहे. सो पहिली गोष्ट, ह्या 2 लेयर्स मध्ये व्हेलॉसिटीचा फरक का पडला? तर तो फरक पडण्याचं कारण की देर इज विस्कस ड्रॅग इन बिटवीन दोज 2 लेयर्स व्हेन फ्लुइड इज इन मोशन. इट्स नॉट आयडियल फ्लुइड. एनी फ्लुइड while it is in motion, any fluid while it is in motion, there is friction type of property which is called as viscosity in between the layers. त्या लेयर्स मध्ये काय आहे? विस्कॉसिटी. सो सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी हिची असेल, मग कमी 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 होत स्टेशनरी लेयरची व्हेलॉसिटी इज अज्युम्ड so less that it is assumed to be 0. ही जी बॉटमची लेयर आहे ना, बॉटम लेयर is almost स्टेशनरी. ओके, हिच्यावरती वरच्या सगळ्या लेअरचा लोड आहे. सो आर यू अंडरस्टँडिंग बेटा? एखाद्या पातेल्यात पाणी घेतलं, हलवलं, थोड्या वेळाने ते थांबतं. थांबण्याची 2 कारण आहे. एक, खालून ग्रॅव्हिटी तर आहेच आहे. सेकंड थिंग इज विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग which opposes relative motion between any 2 layers. ठीक आहे. सो विस्कस इज ऑल्सो कॉल्ड एज ड्रॅगिंग फोर्स. सो ही प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड आहे की जिच्यामुळे, ह्या प्रॉपर्टीमुळे रिलेटिव्ह मोशन 2 लेअर मधल्या मोशनला देर इज अपोजिशन. सो पटापट बोला, कन्सेप्ट ऑफ विस्कॉसिटी, खसखस, हे सगळ्यांना समजलंय का? मग विस्कस काय आहे त्यामध्ये? हानीचं. ठीक. वॉटर आणि हानी, एकदा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर यू मे टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. वॉटर आणि हानीचं सांगतो. व्हेरी नाईस क्वेश्चन. सर क्वेश्चन तर तुम्हीच विचारला, एक्सप्लेनेशन द्यायला तुम्हीच विसरला. आता रिव्हर्स वेन आहे विस्कस म्हणजे हार्ड टू फ्लो. ऍब्सोल्युटली परफेक्ट, ऍब्सोल्युटली परफेक्ट. हेच मी एक्सप्लेन करणार होतो. साहिल हॅज गिवन अ व्हेरी ब्युटिफुल वर्ड. मोर विस्कस इज मोर हार्ड टू फ्लो. हेच एक्झाम्पल मी आता देणार होतो की 2 कंटेनर आहे, मला ह्या कंटेनर मध्ये वॉटर टाकायचं. काय टाकायचं बेटा? चिक 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 चिक. काय टाकायचं मला? आय हॅव टू पोर वॉटर इन टू इट. आणि इथनं मला हनी आय एम गोइंग टू पोर. ठीक आहे ना? हनी जे ज्यादा घट्ट आहे. ओके, याला असं दाखवतो. दिस इज हनी, ज्यादा घट्ट आहे, राईट? मला वॉटर टाकायचंय, इथे काय टाकायचंय? हनी. मी जर क्वेश्चन विचारला कोण पटकन पडेल तर तुम्ही म्हणाल सर वॉटर. कोण हळूहळू पडेल तर हनी, राईट? सो मोर विस्कस मीन्स मोर. सर तुमच्या माईक मधून हवेचा आवाज येतोय. अच्छा, मग त्याला बंद करतो मी. 1 मिनिट असाईल. आता स्टॉप झालाय का तो आवाज? बोलो साहिल, आता तो आवाज स्टेबल आहे का? ओके, ठीक. मी वॉटर टाकतोय आणि हनी टाकतोय. सो व्हॉट विल हॅपन बेटा? ठीक आहे, पाणी लवकर पडेल आणि त्या तुलनेत हे जे हनी आहे हे ज्यादा घट्ट आहे. ओके, राईट? हे हळूहळू पडेल. ही बेसिक गोष्ट आपल्याला माहिती आहे. सो विस्कस means you can 100% take the meaning as hard to flow. Okay, 100% you can take the meaning as hard to flow. So more viscous म्हणजे more घट्ट असा आपण म्हणू शकतो.
more viscous. Okay, म्हणजेच जास्त घट्ट. बस इट इज दॅट्स इट. ओके, येस, मोर थिक, मोर घट्ट. सो विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी आहे कशामधली, दोन लेयर्स मध्ये असलेल्या अपोजिशनची. गेटिंग? चलो स्क्रीनशॉट घ्या. सो दिस वॉज अबाउट द कन्सेप्ट. सर कोणी शोधलं? न्यूटन. न्यूटन वॉज द एक्सपेरिमेंट, वॉज द टीचर, वॉज द सायंटिस्ट हु वॉज प्रेझेंट इन अप्रॉक्सिमेटली 80% संशोधन. 80% संशोधन जिथं झालं तिथे होता न्यूटन. सो आता बिफोर दॅट वन टर्म इज देअर. फिजिसिस्ट लोकांनी एक टर्म डिफाईन केली, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय डिफाईन केलं? व्हेलॉसिटी ग्रेडियंट नावाची एक टर्म फिजिसिस्ट लोकांनी इंट्रोड्यूस केली. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. velocity gradient. Velocity is v, suffix लावला g. सर व्हॉट इज velocity gradient? एकदा एक्सप्लेन करतो. ओके, सपोज बेटा फ्लुइडच्या लेयर्स आपण थोडा इमॅजिन करू लाईक सॉलिड्स, बर का. हे फ्लुइड आहे, ह्या फ्लुइडच्या लेयर्स आहेत. ओके, I have tried showing like this की बाबा हिची velocity ज्यादा आहे, हिची कमी 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 कमी. बॉटम लेअर ची velocity is assumed to be 0. तर आता बघ लक्ष दे, सपोज कुठली एखादी लेअर पकडू आपण वरची. दिस लेअर इज मुव्हिंग विथ velocity v. तर तिच्या खालच्या लेअरची velocity ऑब्विसली हिच्यापेक्षा कमी, हिची हिच्यापेक्षा कमी, हिची हिच्यापेक्षा कमी. आणि जी बॉटम लेअर आहे तिची पकडली जाते अप्रॉक्सिमेटली 0. तिच्यावरती इतक्या सगळ्या लेयर्सचा लोड आहे. ऍज वेल ऍज दिस इज नॉट ॲट रेस्ट. दिस फ्लुइड इज नॉट ॲट रेस्ट. इट इज मूव्हिंग अँड व्हाईल इट इज फ्लोईंग देर इज अपोजिशन इन बिटवीन एनी टू लेयर्स. आता कुठलेही दोन लेयर्स आपण जर का पकडल्या तर कुठल्याही दोन लेयर्स मध्ये, नीट लक्ष दे बेटा, कुठल्याही दोन लेयर्स मध्ये बरं का, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज थिकनेस. सो दॅट थिकनेस इज डिनोटेड बाय, काही पुस्तकांमध्ये dx आहे, काही पुस्तकांमध्ये dy आहे, काही पुस्तकांमध्ये dz आहे. आपण व्हर्टिकल असल्यामुळे dy पकडू. दोन लेयर्स, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज थिकनेस बेटा. ठीक आहे, थिकनेस dy बिटवीन एनी टू लेयर्स. कोणामधली? बिटवीन एनी टू लेयर्स ऑफ फ्लुइड. फ्लुइडच्या कुठल्याही दोन लेयर्स मध्ये असलेलं जे डिस्टन्स आहे, ओके, ती जी थिकनेस आहे त्याला काय घेतलं मी? dy. हा स्पीड v आहे आणि हा स्पीड सपोज v मायनस dv आहे, कारण की याच्यापेक्षा हा स्पीड थोडासा कमी आहे. सो कमी 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 होत जाईल. जी सगळ्यात वरची लेअर ती सगळ्यात फास्ट असणार आहे. तर बेटा v आणि v मायनस dv जर काय दोघांमधला मी फरक घेतला, आता हा मोठा आहे ना, त्याच्या खालचा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा, सो मोठ्यातून छोटा जर का वजा केला, सो वाटेल आपण बेटा v मायनस v विल कॅन्सल आउट, मायनस ऑफ मायनस प्लस dv, राईट. सो चेंज इन वेलोसिटी विल बी dv. सो change in velocity is equal to what? dv. In between any two layers, change in the velocity is dv. In between any two layers, the thickness is dy. And a ratio of this change in velocity to the thickness is called as velocity gradient. So velocity gradient vg is simply dv upon dy. Are you understanding beta? What is velocity gradient? The change in the velocity in between any two layers with respect to the stationary layer. Okay. What is velocity gradient beta? It is nothing but change in velocity in between any two layers measured from stationary layer.
measured from stationary layer. Okay, so velocity gradient is dv upon dy. Sir, what about SI unit of velocity gradient? What will be SI unit of velocity gradient? बघा आता dv हा कोण आहे? चेंज इन द वेलोसिटी, जो खूप छोटा असणार आहे की नाही. सो मीटर पर सेकंड अपॉन व्हॉट इज dy, इथं थिकनेस आहे अर्थात ती mm मध्ये असणार आहे. ही जी थिकनेस आहे इट्स व्हेरी स्मॉल, mm मध्ये असणार आहे. ही जी चेंज इन वेलोसिटी आहे ही सेंटीमीटर मध्ये असणार आहे युजली न्यूमरिकल्स मध्ये. दोन्ही छोट्या गोष्टी ह्या. सो बेटा थिकनेस इवन दो इट इज इन mm, SI unit is meter. So meter ला meter cancel होईल. SI unit is second inverse. What is SI unit of Vg, velocity gradient? It is second inverse. Agree? Sir, what about dimensions of Vg? Sir, very easy. तुमच्या बोर्डाच्या MCQ मध्ये असाही क्वेश्चन येऊ शकतो. सर डायमेन्शन्स काय? L0 M0 विषयच नाही, ओनली T. सो कॅन आय राईट T -1? Okay, so simply what is velocity gradient beta? It is dv upon dy. Sir, what is dv? Change in the velocity in between any two layers. Okay, to the what about dy, sir? Dy is the thickness or difference in between any two layers. ठीक है, स्क्रीनशॉट घ्या. डन. सो दोन छोट्या कन्सेप्ट शिकलो आपण, विस्कॉसिटी, विस्कस फोर्स आणि वेलोसिटी ग्रेडियंट. ऑन द बेसिस ऑफ दिस कन्सेप्ट न्यूटनने काय केलं, त्याचा लॉ ऑफ विस्कॉसिटी बनवला. ओके, सो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, अर्थात न्यूटनने जेव्हा लॉ बनवला तो बनवला फॉर स्ट्रीमलाइन फ्लो. सर व्हाट अबाउट टर्बुलंट फ्लो? एक दुसरा फ्लो आहे जो हरिकेन वादळासारखा फ्लो आहे, जो स्टेडी अनस्टेडी असला तर कुठलाही लॉ उभे होणार नाही. एव्हरी लॉ गेट्स ओबेड फॉर स्ट्रीमलाइन फ्लो. सो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय सर? न्यूटन्स लॉ इट्स व्हेरी सिंपल. एक्सपेरिमेंटली व्हॉट न्यूटन फाउंड की विस्कस फोर्स हा दोन फॅक्टर्स वरती डिपेंडंट आहे. सगळ्यात पहिला तो एरियाला प्रोपोर्शनल आहे. विस्कस फोर्स हा एरियाला प्रोपोर्शनल आहे. सर व्हॉट अबाउट एरिया? सपोज, लक्ष द्या बेटा, सपोज ही रेक्टँग्युलर प्लेट आहे, आपण काय म्हणू, लेंथ L आणि ब्रेड्थ B. सो या रेक्टँग्युलर प्लेटचा जर एरिया विचारला तर तुम्ही काय म्हणणार, सर इट इज लेंथ इंटू ब्रेड्थ. आणि ही रेक्टँग्युलर प्लेट खाली एखादं फ्लुइड आहे, फरशीवरती एखादं फ्लुइड आहे आणि त्यावरती फरशी अशी घासली असं इमॅजिन कर. सो जी फरशी घासली तिचा एरिया यू कॅन से लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे, समजा खाली जे फ्लुइड आहे, ज्या फ्लुइड वरती तुमची फरशी घासली आहे, ओके, यू कॅन इमॅजिन लाईक दिस. सो बेटा दिस इज नथिंग बट थिकनेस. ओके, आणि ज्या वेलोसिटीने तुमची फरशी घासती आहे, कॅन आय से दॅट वेलोसिटी? दिस इज द लेंथ L, दिस इज द ब्रेड्थ B. आणि सर्टन वेलोसिटीने, अर्थात दॅट वेलोसिटी इज व्हेरी स्मॉल, आय विल से dv. वेलोसिटी इज ऍक्च्युअली v. आता तुम्हाला माहिती आहे, इन बिटवीन एनी टू लेयर्स the difference between velocity we take it as dv. Getting? So this dv upon dy is nothing but velocity gradient. So what Newton observed was की बाबा that viscous force, बघा आता मोशन जर का तिकडे गेली तर viscous force कुठे असणार आहे? इकडे मागे, बरोबर का नाही? फरशीवरती viscous force, किंवा त्याला IFP लिहितो एवढं लिहिण्यापेक्षा. F is the force, suffix viscous म्हणजे viscous force. मोशन तिकडे तर त्याच्या अगेन्स्ट त्या फरशीवरती FP. एग्री? सो बाबा विस्कस फोर्स इज प्रोपोर्शनल टू एरिया. ऑब्वियस आहे, जितका मोठा एरिया असेल तितकंच मोठा पोझिशन असेल, जितका छोटूसा एरिया असेल तितकं छोटसा पोझिशन असेल. मी माझ्या हातावरती, सपोज माझ्या हाताची बॉटम वाली लेयर आहे,
तसं ज्यावरती फरशी फिरली. मी माझ्या हाताच्या लेअर वरती समजा पेन घासला, पडला. हा जो पेन होता माझ्या हातावरती तो फ्रिक्शन म्हणजे मोशन करत गेला. आता मी दुसरा पाम ह्या हातावरती ठेवला आणि मी जर का तुम्हाला क्वेश्चन विचारला की दॅट फोर्स वॉज सेम विथ विच द पेन वॉज ऑल्सो मुव्हिंग अँड माय पाम वॉज ऑल्सो मुव्हिंग ऑन अनदर पाम, सो दोघांमध्ये विस्कस ड्रॅग कोणाचा ज्यादा आहे? तर तुम्ही ऑब्व्हियसली सांगणार सर ह्या पामचा ज्यादा, कारण की याचा एरिया ज्यादा. सो जितका ज्यादा एरिया तितका ज्यादा विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स. ऍग्री? सो विस्कस फोर्स इज डिपेंडेंट ऑन एरिया. जितका मोठा एरिया तितका ज्यादा विस्कस फोर्स. ऍग्री? बेटा सेकंड थिंग that the viscous force is also proportional to the velocity gradient. So what is velocity gradient? Just before some time I gave you the formula. Vg is nothing but dv by dy. Agree? याचा युनिट is second units. ठीक आहे? ह्या दोघांना जर का कंबाईन केलं, f viscous is proportional to Vg लिहिण्यापेक्षा आता मी लिहू का dv by dy. Getting? It is little easy to understand. Vg जरा थोडासा डिफिकल्ट आहे. ठीक आहे? F is proportional to area. F is proportional to dy by dy. दोघांना कंबाईन केलं तर इट इज प्रोपोर्शनल टू A इंटू dv by dy. आता तुम्हाला माहिती आहे प्रपोर्शनलिटी काढायचं असेल सिम्बॉल तर इक्वल टू करणार तर काहीतरी कॉन्स्टंट टाकावं लागेल. सो न्यूटनने एक कॉन्स्टंट टाकला. न्यूटनने काय केलं, त्याचा एक कॉन्स्टंट टाकून दिला आणि त्याचं बारसं केलं. दॅट वॉज इटा, अ ग्रीक लेटर. फिजिक्स मध्ये 8 ग्रीक लेटर्स आहेत त्यापैकी हे इटा. ओके, इटा ए डीव्ही बाय डी बाय. ओके, आणि मग हा फॉर्म्युला बनला फॉर विस्कस फोर्स. सो प्यारे बच्चों, व्हाट अबाउट फॉर्म्युला फॉर विस्कस फोर्स? इटा ए डीव्ही बाय डी बाय, इटा ए डीव्ही बाय डी बाय, इटा ए dv by dy. So viscous force is eta a dv by dy. Where? Sir, what about eta? मी इकडनं eta बाहेर काढतो. Okay, this is the formula for viscous force. Okay, viscous force. Eta बाहेर काढला. So what will be formula for eta? That eta will be F viscous upon a into dv by dy. A into dv by dy. Sir, what is this eta? This eta is the coefficient of viscosity. Very important, huh, beta? Coefficient of viscosity. What is eta? Coefficient of viscosity. What is eta? Coefficient of viscosity. Is there any question? सर इटाच का टाकला? अच्छा, हा. सो बेटा तो न्यूटन आहे आणि न्यूटनचा नाद खुळा आहे. न्यूटनने इटा टाकला. न्यूटनने इट जरी टाकली असती आपण घेतले असते. तो न्यूटन आहे. साहिलजी, इज इट ओके? ओके, दॅट न्यूटन हॅज गिवन इटा. ठीक आहे ना बेटा? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. गेटिंग? चलो, सो इटा इज एफ अपॉन ए डीव्ही बाय डीएक्स. इथपर्यंत आलो आपण. एफ विस्कस. अच्छा सर, व्हाट अबाउट definition of the coefficient of viscosity? येणार तर नाही, but still we may be able to write. Sir, what is eta? It is fv upon a into dv by dy. Okay, so मग आपल्याला definition लिहायचे कसं लिहिणार? So coefficient of viscosity is defined as viscous force per unit area per unit velocity gradient. Okay, हा मग नाद करा पण न्यूटनचा कुठं? Coefficient of viscosity is defined as काय म्हणूया आपण याला? विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हीजी. शॉर्टकट मध्ये लिहिलं मी. ओके सर, व्हाट अबाउट एसआय युनिट अँड डायमेन्शन्स? व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एक तर एमएसटी सीईटी एक्झाम मध्ये डायमेन्शन्स विचारतात इटाचे,
किंवा न्यूमेरिकल सोडवताना तुम्हाला युनिट मध्ये कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करतात. सो एकदम मस्त पैकी मी इटा बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. सगळ्यात फर्स्ट थिंग हे व्हीजी पुसू का नाही इथे लिहितो. चला एसआय युनिट ऑफ कोण इटा. एक काम करा, मी काय करतो स्क्रीनशॉट घ्या, हे पुसतो, वरती करू आपण ते सगळं. ठीक आहे, डन. सो कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी सोबत थोडं खेळू आपण. इटा इज एफ विस्कस बर का, एफ व्ही अपॉन ए इंटू डीव्ही बाय डीवाय. ओके चलो, SI युनिट ऑफ इटा, SI युनिट ऑफ दॅट इटा इज इक्वल टू, सगळ्यात पहिलं यू हॅव टू रिमेंबर इज डेका पॉइज. आपल्या सिलेबस मध्ये पॉइझिली पण बोलतात, बट इट हॅज बीन टेकन टू बी. सगळ्यात पहिले डेका पॉइज लक्षात ठेवा. जसं फोर्स इज एफ नेट इज एम आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन, आणि तुम्ही त्याला काय बोलता न्यूटन, बिकॉज इट वॉज फाउंड बाय न्यूटन. तसं दिस इज डेका पॉइज बरं का. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला काय भेटेल बेटा मला ते बघ, लक्ष दे. डेका पॉइज और अकॉर्डिंग टू फॉर्म्युला काय भेटेल, एफ इज न्यूटन. ऍग्री. हे बघ, फोर्स न्यूटन भागिले एरिया इज मीटर स्क्वेअर. ऍग्री सर. डीव्ही अपॉन डीवाय, डीव्ही इज द वेलोसिटी बेटा, मीटर पर सेकंड. डीवाय इज द थिकनेस, मीटर, मीटरला मीटर कॅन्सल. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंड. ऍग्री. न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंड, अन्नपेक्षा सेकंड वरती घेऊ आपण, आणि त्याला असं पण लिहितात न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. खालचा सेकंड वरती गेला ना, खालचा सेकंड वरती गेला. अरे आर यू अंडरस्टँडिंग. न्यूटन हा खालचा सेकंड वरती आला, मीटर पर सेकंड आहे ना, खालचा सेकंड वर आला, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर असंही बोलतात. आणि मोस्ट फेमस न्यूटन पर मीटर स्क्वेअर आठवला. प्रेशर, प्रेशर इज एफ परपेंडिक्युलर पर युनिट एरिया. अरे यस और नो. सो फोर्स इज न्यूटन, एरिया इज मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर काय आहे, प्रेशर. प्रेशर इज ऑल्सो मेजर्ड इन पास्कल. सो कॅन आय से वन अनदर युनिट इज पास्कल. ऍग्री. सो डेका पॉइज लक्षात ठेवा, किंवा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, किंवा पास्कल सेकंड. आय एम व्हेरी सॉरी, पास्कल सेकंड. पास्कल तर प्रेशरच आहे. अरे आर यू अंडरस्टँडिंग. डेका पॉइज किंवा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल सेकंड लक्षात ठेवा फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. ठीक आहे सर. व्हॉट अबाउट सीजीएस युनिट. ओके, सीजीएस युनिट ऑफ इटा इम्पॉर्टंट आहे, पॉइज. गेटिंग बेटा. सीजीएस युनिट इज पॉइज. मग हे बाकीचे कन्वर्ट करू शकतो, फक्त तुला पॉइज इम्पॉर्टंट आहे. सर कन्वर्जन फॅक्टर पाठ करा. वन डेका पॉइज is 10 poise. 1 decapoise is 10 poise. ओके. डेकापॉइज कशामध्ये बेटा, डेकापॉइज कशामध्ये, यस आहे बर का, यस आहे टू सीजीएस. हे उलट झालं. आपल्याला समजा सीजीएस दिलं आणि एस आय पाहिजे. मग आता बघ बेटा, लक्ष दे. वन पॉइज होईल बी, हा भागिले 10 इथं भागिले होईल ना. सो 0.1 किंवा 10ची पॉवर -1, जसं तुम्हाला आवडेल. कसं लिहायचं, 10ची पॉवर -1 डेकापॉइज. ओके, प्लीज ट्राय टू प्ले विथ दीज युनिट्स. याला मी स्टार मार्क करतो, कारण बऱ्याचदा गरज मला याची पडेल. हे काय कन्वर्जन आहे, सीजीएस टू एस आय, सीजीएस टू एस आय. फटाफट यस टाइप करा, वेदर यू हॅव अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ दिस ऑर नॉट. अरे बोलो, आपल्याला डायमेन्शन्स कडे जायला. अरे बोला, पाठ होईल हे सगळं, लक्षात राहील, नोटबुक मध्ये लिहिणार नोट्स व्यवस्थित. गेटिंग. चलो डायमेन्शन्स. ओके, एकदम सिस्टमॅटिकली नोटबुक मध्ये लिहा, पाठ करा, थोडं प्रॅक्टिस करायची.
काही ठिकाणी रट्टा मारायचा दिसतोय. ठीक ठीक ठीक. पाठ म्हणजे ऑटोमॅटिकली गोष्टी येतात. ज्या पद्धतीने मी शिकवतोय रेकॉर्डेड लेक्चर दिवसभरात कधी कमीत कमी एकदा दोनदा पाहत, ही अशी प्रॅक्टिस पुन्हा केलीच पाहिजे सगळी. ठीक आहे ना. बऱ्याच जणांचा एक मोठा गैरसमज असतो की सर फिजिक्सचा होमवर्क नसतो. सगळ्यात चुकीचं आहे ते. फिजिक्स मध्ये मिनिमम डबल लोड आहे. मॅथ मध्ये डायरेक्ट प्रॅक्टिस असते. फिजिक्स मध्ये 2 थिंग्स यू हॅव टू डू, अंडरस्टँडिंग देन न्यूमेरिकल्स. चलो सर डायमेन्शन्स ऑफ इटा. वन्स अगेन मी जर का विचारलं व्हॉट इज फॉर्म्युला फॉर इटा, पाठ झाला पाहिजे. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा, बोलो बेटा, एफ विस्कस अपॉन ए इंटू डीव्ही बाय डीवाय. झालं. चला डायमेन्शन्स ऑफ इटा वी आर इंटरेस्टेड. So how can I find dimensions of eta? So beta I will have to know viscous force dimension. अर्थात force आहे तर त्याचे dimension I can write. A is the area, area चे dimensions. Agree? dv upon dy. So can I say dimensions of velocity भागिले dy. Okay. So beta this is equal to dimensions of force. पाठ नसतील तर पाप लागल. पुन्हा सांगतोय फोर्सचे डायमेन्शन्स पाठ पाहिजे. L1 M1 T-2 एवढं एक पाठ पाहिजे. एरिया इज मीटर स्क्वेअर सो L2. ठीक आहे सर. डीव्ही अपॉन डीवाय. आता हा फॅक्टर तुम्हाला माहिती आहे हे सेकंड इनवर्स आहे. अरे सर नो, मग ज्यादा खेळण्यापेक्षा आपण काय करू, डीव्ही बाय डीवाय वेलॉसिटी ग्रेडियंट सेकंड इनवर्स आहे, सो डायरेक्ट T-1 करू. ठीक आहे ना, एवढं तर आपल्याला माहिती आहे. अच्छा सोडवा याला. यल एकातून 2 गेला -1, यम एकटाच आहे 1 आणि टी हा -1 वरती येऊन +1 होईल T-1. सो L -1 M1 T-1 आर द डायमेन्शन्स ऑफ इटा. ओके स्क्रीनशॉट घ्या. नाउ वी विल सॉल्व न्यूमेरिकल्स. क्लियर आहे बेटा. सो हे असं जमलं पाहिजे तुम्हाला. एकही डायमेन्शन पार्ट करायचं नसतं, ते काढायचं असतं असं पटापट पटापट बाय युजिंग फॉर्म्युला और बाय युजिंग SI युनिट. ठीक आहे. चलो न्यूमेरिकल्स. So textbook numericals we will solve, in which first numerical is relative velocity between two layers of fluid separated by 0.1 mm. It's 2 centimeter per second. Calculate velocity gradient. Calculate velocity gradient. Numerical is on the board. Relative velocity between two layers of fluid. Fluid flow होत आहे, त्याच्यात 2 लेअर मध्ये बिटवीन रिलेटिव्ह मोशन वेलोसिटी बिटवीन 2 लेयर्स. त्या 2 लेयर मधली जी रिलेटिव्ह वेलोसिटी आहे सेपरेटेड बाय 0.1 mm. मी एकदा गिवन डेटा लिहितो. अच्छा सेपरेटेड बाय 0.1 mm मधून मला काय भेटलं की 2 लेयर्स ऑफ फ्लुइड चिक 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 अशा स्लॅब्स इमॅजिन करा. सो कुठल्याही 2 लेयर मध्ये सेपरेशन 0.1 mm म्हणजे जी थिकनेस आहे, दॅट थिकनेस वॉज dy. जर आठवलं का नाही आठवलं. So these are the layers and in between any 2 layers the thickness was dy ना बेटा. कुठल्याही 2 layers मध्ये thickness काय dy. So बेटा dy is 0.1 mm. आता SI मध्ये घ्यायचं का CGS, बिंदास SI मध्ये खेळत चला, जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा SI मध्ये चला. मग आता पॉइंट MM आहे, MM चं कसं करणार, 10 ची पॉवर -3.
असं तर कोणी नाही ना क्लासमध्ये. मीटरचे सेंटीमीटर कसे करायचे, कसे करायचे, चे मीटर कसे करायचे. ओके चलो, डीवाय इज दिस वेलोसिटी दिली, रिलेटिव्ह वेलोसिटी. या दोन लेयर्स मधली रिलेटिव्ह वेलोसिटी इज डीव्ही. बेटा येस ऑर नो? इट्स व्हेरी स्मॉल. डीव्ही सेंटीमीटर असते, बोललो का नाही? सेंटीमीटर पर सेकंड. अच्छा, सो 2 सेंटीमीटर पर सेकंड हॅज बीन प्रोव्हाइडेड. अर्थात मला याला सुद्धा सेंटीमीटर 10⁻²⁻2 मीटर पर सेकंड ह्या दोन गोष्टी त्यांनी दिल्या होत्या. आणि कॅल्क्युलेट वेलोसिटी ग्रेडियंट. सगळ्यात गरीब क्वेश्चन. सर व्हॉट इज व्हीजी? डीव्ही अपॉन डीवाय. ओके, विच इज इक्वल टू डीव्ही 2 × 10⁻⁻2 अपॉन डीवाय इज 0.1 × 10⁻³ सोडवायला. सो व्हॉट विल हॅपन? खालचा 0.1 आहे, याला 1 करून घ्यायचं असेल तर 2चा 20 करावं लागेल. एव्हरीवन ऍग्री? येस सर. बघणार आहो, एक घर पुढे गेलो 20 झाले, इथून एक घर पुढे गेलो 1 ओनली. 10ची पॉवर वरती -2 आहे, ऍग्री? खालचा -3 वरती गेल्यावर प्लस झाला. डन. 3 मधून 2 गेला, सो 20 × बघ ना 10. 3 2 गेला, 1 ओनली. सो 20 × 10 काय झालं? 200 वेलोसिटी मीटर पर सेकंड. स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी बेसिक सम वॉज देअर. डन. नेक्स्ट, second question. Next question is a metal plate. Second, a metal plate 5 centimeter by 5 centimeter rests on a layer of castor oil 1 mm thick, whose coefficient of viscosity is is 1.55 Newton second per meter square, has been written in this way. Find horizontal force required to move horizontal force required to move plate with speed of 2 centimeter second inverse. So is the question on the board. काय सांगितलंय बघ. एक मेटल प्लेट 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर, एक मेटलची प्लेट आहे 5 बाय 5 ची. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी डायग्राम दिली होती. A plate is like this, 5 by 5 स्क्वेअर मेटल प्लेट आहे, राईट? ओके. ही जी मेटलची प्लेट आहे, इट रेस्ट ऑन द लेअर ऑफ कास्टर ऑइल, की जे 1 mm थिक आहे. ही कोणावरती आहे लेअर? एका ऑइल वरती. दॅट ऑइल इज 1 mm थिक. ओके. प्लेटची डायमेन्शन्स काय दिले बेटा? 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर. Whose coefficient of viscosity eta is also given. Find horizontal force required to move with the speed of 2 centimeter per second. 2 सेंटीमीटर पर सेकंड ने ढकलायची तर फोर्स किती गिवन लिहूया सगळ्यात आधी. हे बघ, स्टेप बाय स्टेप. मेटल प्लेट 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर. मला एरिया काढता येईल का नाही सगळ्यात अगोदर? येस और नो बेटा? एरिया इज लेंथ इनटू ब्रेथ. सो 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर म्हणजे किती झाला? 25 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच बरं, याचा युनिट करूया. येस सर. करायलाच पाहिजे का? नो सर.
सवय लो आपण 25 इंटू 10 ची पॉवर -4. 1 सेंटीमीटर हा 10 ची पॉवर -2 मीटर आहे. स्क्वेअर केल्यामुळे 10 ची पॉवर -4. मग काय झाला हा मीटर स्क्वेअर. पुढे म्हणतायत 1 mm थिक. सो ही थिकनेस इज डी बाय 1 mm. आपल्याला माहिती आहे 10 ची पॉवर -3 मीटर. पुढे काय म्हणतायत होच कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच ईटा दिला मला. काय दिला? ईटा 1.55. मी तुम्हाला 3 युनिट्स दिले होते त्यापैकी बघ त्यांनी काय दिला न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ऍग्री? ते मीटरची पॉवर -2 आपण असं लिहिलं. ठीक आहे. फाइंड हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड. ऑब्वियस आहे तो विस्कस फोर्स आहे. झालं का नाही डिटेक्ट आपल्याला? इट इज क्वेश्चन मार्क. टू मूव्ह द प्लेट विथ द स्पीड ऑफ दिस. वेलॉसिटी दिली. येस सर. सो कॅन आय राईट? पुढे लिहितो मी v इज इक्वल टू 2 सेंटीमीटर पर सेकंड. कन्वर्ट करूया. सेंटीमीटर म्हणजे 10 ची पॉवर -2 मीटर पर सेकंड. ऍग्री? सो दिस वॉज अबाउट द गिव्हन डेटा. चलो लेट्स हैव a solution of this. Sir, what is formula for viscous force? F viscous is eta A dv by dy. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे हा पार्ट पुसतो मी गिव्हन वाला. हे 1 mm है बेटा. ओके चलो सगळ्या व्हॅल्यू टाकून द्या बिकॉज वी हॅव एव्हरी व्हॅल्यू अवेलेबल. मग F viscous is equal to eta is 1.55. तो SI मध्ये सुद्धा विषयच नाही. गुणिले एरिया 5 गुणिले 5 25 10 ची पॉवर -4. आपण गिव्हन मध्ये करून दिले मी ते. इंटू डीव्ही बाय डी वाय. व्हॉट अबाउट डीव्ही? 2 सेंटीमीटर पर सेकंड. सो 2 गुणिले 10 ची पॉवर -2 अपॉन डी वाय थिकनेस 1 mm म्हणजेच 10 ची पॉवर -3 मीटर. झालं. सिम्प्लिफाय करा. वी आर डन विथ द आन्सर. 25 गुणिले 2 50 होईल. ऍग्री? सो 1.55 इंटू 25 गुणिले 2 50 ला मी 5 गुणिले 10 लिहू. बघ ना 25 दुने 50. मी 5 गुणिले 10 लिहिले. गुणिले 10 ची पॉवर आहे बघी -4 ही -2 आणि खालून -3 वर येऊन काय होतील प्लस. आय रिपीट 1.55 ऍज इट इज. 25 गुणिले 2 50 ला मी 5 गुणिले 10 लिहिलं. ठीक ठीक ठीक. 10 ची पॉवर -4 -2 खालचा -3 वर आला प्लस झाला. मल्टिप्लाय करा. 5 गुणिले 5 25 हातचाला 2 25 आणि 2 27 हातचाला 2 5 1 5 आणि 2 7. हे मल्टिप्लिकेशन आलं 7.75 इंटू 10 ची पॉवर ही 1 आहे आणि इथे बघ -4 -2 -6 अधिक 3 काय झाले -3. राईट? सो बेटा हा 1 आणि हा -3. सो फायनल आन्सर इज 7.75 इंटू 10 ची पॉवर एकातून 3 गेला -2. SI युनिट इज न्यूटन. कारण आपण सगळे कशामध्ये घेतले होते SI युनिट. स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट मला प्रॉमिस करा की सर वी विल डू द होमवर्क. आता मी तुम्हाला होमवर्क दिला तर तुम्ही घाबरणार का?